नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आशियामधली सगळ्यात मोठी रिफायनरी असं ज्याचं वर्णन केलं जातं आहे, ती रिफायनरी कोकणामध्ये व्हावी की नाही यावरून सध्या वादंग सुरू आहे. आधी नाणारला होणारी ही रिफायनरी विरोधामुळं बारसूमध्ये आली, पण तरी देखील वाद काही अजून शमलेला नाही आहे. 2015मध्ये ही रिफायनरी पहिल्यांदा कोकणात प्रस्तावित झाली. आता 8 वर्ष झाली आहेत, अजूनही त्याच्या भोवतीचा वाद थांबत नाही आहे. आणि असा एखादा प्रकल्प निसर्गानं नटलेल्या ठिकाणी होत असेल तर विकास हवा की विनाश हा चिरंतन प्रश्न कायम उभा राहतो. तुम्हालाही सध्याच्या बातम्या बघून दोनही मतं कानावरती येत असतील. काय चूक काय बरोबर हे ठरवताना आपलाही कधीकधी गोंधळ होतो. पण मुळात आपली भूमिका ही योग्य माहितीच्या आधारावरती ठरली पाहिजे. जो घटनाक्रम घडलेला आहे, ज्या पद्धतीच्या राजकीय भूमिका याच्यामध्ये घेतल्या जात आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा बरंच काही दडलेलं आहे. आणि त्याचमुळं या बेसिक माहितीचा, बेसिक प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये करणार आहोत. मुळामध्ये रिफायनरी म्हणजे काय, देशात आजवर किती रिफायनरी आहेत, नाणारला विरोध होता तर मग बारसूची जागा कशी काय ठरली, त्याच तालुक्यामध्ये अवघं 15 ते 20 मीटर पुढे सरकल्यानं आधीचे सगळे प्रश्न मिटतात का, आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय पक्षांचा इतिहास बघितला तर सगळेच पक्ष बारसूमध्ये बनवाबनवी करतायत का, अशा सगळ्या प्रश्नांचा वेध आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये घेणार आहोत. सुरुवात करूयात एका फ्लॅशबॅकनं. आपण जाऊयात 4 वर्ष मागे. विषय थोडा राजकीय आहे, पण सविस्तर समजून घेतला तर आत्ता जे चालू आहे ते तुम्हाला नीट उमगेल. तारीख 18 फेब्रुवारी 2019. लोकसभा निवडणुकीला शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार का याची उत्सुकता होती, कारण त्याच्या आधी उद्धव ठाकरे अयोध्या, पंढरपूर सारख्या ठिकाणी सभा करून केंद्र सरकारवर टीका करत होते. पण 18 फेब्रुवारी 2019 या दिवशी मुंबईतल्या सोफिटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना भाजप युतीची घोषणा झाली. ज्या 4-5 मुद्द्यांवरती ही युती होते असे यावेळी जाहीर करण्यात आलं, त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा होता नाणार प्रकल्पाचा. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध होता, त्यामुळं स्थानिकांची तीव्र भावना लक्षात घेत या प्रकल्पावरून माघार घेत असल्याचं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नाणारच्या संदर्भातला हा शिवसेनेकडनं मांडण्यात आला. आणि रिफायनरीला किंवा उद्योगाला विरोध नाही, तर स्थानिकांचा त्या ठिकाणी जमीन देण्याला जो विरोध आहे, त्या स्थानिकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्यामुळे जर असा प्रकल्प करायचा असेल तर ज्या ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊन करता येईल त्या ठिकाणी तो केला पाहिजे. आणि म्हणून मागच्याच काळामध्ये आम्ही या संदर्भातलं ऍप्लिकेशन पूर्णपणे थांबवलं होतं. आणि आता ही जी काही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं बाब ठेवण्यात आली ती आम्ही मान्य केलेली आहे. आणि त्यामुळे आता ज्या ठिकाणी लोकांची मान्यता असेल अशाच ठिकाणी हा प्रकल्प केला जाईल. आणि इथली जी प्रोसिडिंग आम्ही थांबवलेली आहे त्या प्रोसिडिंग हे त्याची पुढची कारवाई करून ते नलिफाय करण्याच्या संदर्भातली कारवाई जी आहे ती देखील करण्याच्या संदर्भातला निर्णय हा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. त्यावेळी लोकसभेला शिवसेना आणि भाजप जर एकत्र लढले नसते तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला 28, भाजपला 16 आणि शिवसेनेला 4 जागा मिळाल्या असत्या असं सर्वे सांगत होते. अर्थात ही पत्रकार परिषद पुलवामा दुर्घटनेनंतर होत होती. बालाकोटचा एअर स्ट्राईक अजून व्हायचा होता. पण जर सर्वेची स्थिती ही मान्य केली तर ज्या UPAला प्रत्यक्षात 5 जागा मिळाल्या त्यांना 23 जागा अधिक मिळाल्या असत्या जर शिवसेना एकटी लढली असती तर. साहजिकच महाराष्ट्रासारख्या राज्यामधून 23 जागा कमी होणं हे केंद्रातल्या मोदी सरकारच्या मजबूतीला काही परवडलं नसतं. आणि त्यामुळेच नाणारसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पावर पाणी सोडायला एक प्रकारे भाजप तयार झाली. एक प्रकारे राजकीय तडजोड केली भाजपनं. त्याच्या आधी काही महिने नाणारमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द होणार म्हणजे होणार असं जाहीर सभेत सांगितलं देखील होतं 3-4 महिने आधीच. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तर भर व्यासपीठावर त्याच ठिकाणी
नाणारच्या भू अधिग्रहणाचं सरकारी नोटिफिकेशन रद्द करत असल्याचं देखील वक्तव्य केलेलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सुभाष देसाईंचं हे वैयक्तिक मत आहे, ही काही सरकारची भूमिका नाही असं देखील म्हटलेलं होतं. महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊनच याबाबत निर्णय घेतला जाईल असं देखील फडणवीस त्यावेळी म्हणालेले होते. आता महाराष्ट्राचं हित नेमकं कशामध्ये होतं यावरती मतमतांतर असतील, पण लोकसभेचे आकडे टेकवण्यासाठी मात्र तेव्हा नाणार प्रकल्प बाजूला ठेवून शिवसेनेला सोबत ठेवण्यामध्ये भाजपला अधिक हित वाटलं. रिफायनरी नाणारमधून रद्द होताना नेमकं काय घडलं त्यासाठीचा हा घटनाक्रम महत्त्वाचा आहे. पण आता पुढचा टप्पा आहे, रिफायनरी नाणारमधून बारसूमध्ये कशी काय आली. 18 फेब्रुवारी 2019 रोजी युतीची घोषणा झाली आणि पुढच्या 15 दिवसामध्ये 2 मार्च 2019 रोजीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरीसाठी नाणारच्या भू अधिग्रहणाच्या फाईलवर ती रद्द होत असल्याची सही मारली. 2017मध्ये नाणार आणि 14 गावांमध्ये 5,932 हेक्टर जागा अधिग्रहित करण्याचं जे नोटिफिकेशन निघालेलं होतं ते अशा प्रकारे रद्द झालं. पण रिफायनरी नाणारमध्ये होणार नाही तर मग कुठे होणार हा प्रश्न तेव्हा देखील कायम होता. नाणारची जागा रिफायनरीसाठी रद्द करताना फडणवीस मुख्यमंत्री होते. नंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं. पाठोपाठ कोरोनाचा संकटाचा काळ आला. काही काळ हा प्रश्न थंड पडला आणि अचानक मार्च 2022मध्ये या प्रकल्पासाठी नवी जागा सुचवली गेल्याच्या बातम्या आल्या. धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री यांनी एका कार्यक्रमामध्ये भाष्य केलं. संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाच्या साह्यानं कोकणात 6 मिलियन टन क्षमतेची रिफायनरी उभारण्याचा प्रयत्न होता, पण दुर्दैवानं त्याला विरोध झाला. त्यामुळे बहुमूल्य वेळ वाया गेला. पण आता महाराष्ट्र सरकारनं त्यांचं मन बदलल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकल्पाची साईज कमी करायची आणि तो कोकणातच उभारायचा या प्लॅनवर सहमती झाल्याचं कळतंय. सरकारचा हा भूमिका बदल स्वागतार्ह आहे. देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं होतं. 20 मार्च 2022ला त्यांनी हे विधान केलं आणि त्याच्या 3 महिने आधीच 12 जानेवारी 2022ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून राज्य सरकार या रिफायनरीसाठी बारसूची जागा सुचवत असल्याचं सांगितलं. 13,000 एकर जागा बारसूजवळची उपलब्ध करून दिली जाईल. सोबत नाटेजवळ क्रूड ऑइल टर्मिनल उभं करण्यासाठी 2,144 एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल असं देखील राज्य सरकारनं या पत्रामध्ये सुचवलं. या नमूद जागांवरची 90% जमीन ही उजाड आहे. वाड्या वस्त्यांच्या विस्थापनाची गरज पडणार नाही असं देखील त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. नाणार रद्द करा अशी मागणी करताना जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरे म्हणायचे की हवं तर हा प्रकल्प नागपूरला घेऊन जा, गुजरातला घेऊन जा, पण कोकणाच्या माथी मारू नका. पण प्रत्यक्षात नवी जागा कुठं सुचवली गेली आणि कुणाच्या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री असताना ठरवली गेली तर ती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, आणि ही नवीन जागा होती बारसू सोलेगाव. नाणारपासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावरच. नाणार आणि बारसू ही दोनही गावं राजापूर या एकाच तालुक्यामध्ये येतात. म्हणजे लक्षात घ्या की प्रकल्पाचं नाव नाणार किंवा बारसू नाही आहे. प्रकल्पाचं नाव आहे रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड अर्थात RRCPL. ज्यांचा RRCPLला विरोध होता तो प्रकल्प नाणारमधून रद्द तर त्यांनी करून दाखवला, पण त्यांनीच या प्रकल्पाला नवी जागा कुठली सुचवली तर ती बारसूमध्ये, एकाच तालुक्यामध्ये. नाणारमध्ये रिफायनरी होण्यानं जर पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होणार होते तर ते प्रश्न रिफायनरी अवघ्या 20 किलोमीटर पलीकडे सरकवल्यानं ते कसे काय सुटणार होते. बारसू हे नाव प्रकल्पासाठी कागदोपत्री पहिल्यांदा कुणी आणलं, ते आणताना स्थानिकांची परवानगी किंवा त्यांची मतं विचारात घेतली होती का. केंद्राच्या दबावामुळे जर ती तेव्हा आणली असेल तर मग आत्ता विरोध करायचं काय कारण. नाणारची जागा रद्द करून दाखवल्यावरती जर कोकणामध्ये हा प्रश्न ठेवायचाच नव्हता तर तेव्हाच इतर जागांचा प्रस्ताव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडी सरकारनं का दिला नसेल.
या सगळ्या प्रश्नांचा विचार करण्याची गरज आहे आणि आत्ता होत असलेलं नाणारच्या विरोधाचं राजकारण जे आहे ते या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती तपासलं गेलं पाहिजे. एकीकडे प्रकल्पाच्या बाजूने असलेला पक्ष लोकसभेच्या जागांसाठी नाणारच्या तडजोडीला जाहीरपणे तयार होतो. दुसरीकडे नाणारमध्ये रिफायनरीला विरोध दर्शवणारा पक्ष तीच रिफायनरी बारसूमध्ये सुचवणारं पत्र पाठवतो. अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती अशी भूमिका बदलते का? कशामुळे बदलते? आणि गंमत म्हणजे अशी 20-25 किलोमीटरवर भूमिका नारायण राणेंची सुद्धा बदललेली आहे. स्वाभिमान पक्षामध्ये जेव्हा ते होते तेव्हा राणे सुद्धा नाणारमध्ये रिफायनरीला विरोध करत होते. त्यावेळी तर नाणारमधून हा प्रकल्प रद्द झाला, तो आमच्यामुळे झाला हे सांगण्यामध्ये शिवसेना आणि राणेंमध्ये स्पर्धा लागलेली होती. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची जाहीर भूमिका ही विकासाच्या बाजूची दिसते, तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे स्थानिक आंदोलकांच्या वतीनं आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. शिवसेनेमध्ये राजापूरचे आमदार राजन साळवी हे प्रकल्पाच्या बाजूनं आणि खासदार विनायक राऊत हे विरोधामध्ये अशी स्थिती आहे. हे झालं सगळं राजकारण. आता रिफायनरीच्या बद्दल जे काही बेसिक प्रश्न आहेत त्याचा पण आपण विचार करूयात. मुळामध्ये रिफायनरी म्हणजे काय तर तेलशुद्धीकरण प्रकल्प. जमिनीतून निघणारं कच्चं तेल हे काही जसंच्या तसं वापरलं जाऊ शकत नाही. या कच्च्या तेलामध्ये वेगवेगळे हायड्रोकार्बन मिश्र स्वरूपामध्ये असतात आणि ते विलग केल्यानंतर त्याच्यावरती एक ठराविक प्रक्रिया केल्यानंतर ते वापरण्यायोग्य पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये रूपांतरित केलं जातं. त्या तेलाच्या वेगवेगळ्या ग्रेड असतात. गॅसोलिन, डिझेल आणि इतर हिटिंग ऑइलच्या रूपामध्ये ते या रिफायनरीमधून काढलं जातं आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर होत राहतो. आपल्या भारत देशामध्ये अशा किती रिफायनरी आहेत तर त्याचं उत्तर आहे 23. या 23 पैकी 19 रिफायनरी या सरकारी आहेत. एक रिफायनरी जॉईंट व्हेंचर आहे, तर गुजरातमधल्या जामनगरमधली रिलायन्सची रिफायनरी ही खाजगी आहे आणि क्षमतेचा विचार केला तर या 23 पैकी सर्वात मोठी रिफायनरी ही आत्तापर्यंत तरी रिलायन्सचीच आहे. जामनगरमधल्या रिफायनरीची क्षमता 33 मेट्रिक टन तेल शुद्धीकरणाची आहे वर्षाला. बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीची क्षमता असणार आहे जवळपास 60 मेट्रिक टन, त्याच्या दुप्पट, आणि त्यामुळेच ती आशियामधली सगळ्यात मोठी रिफायनरी गणली जाते. देशातल्या रिफायनरीज ज्या आहेत या 23 त्या नेमक्या कुठे कुठे आहेत हे पण जरा नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचं लोकेशन समजेल. समुद्राच्या शेजारीच असतात का याचं पण उत्तर मिळेल. 1901 मध्ये आसाममधल्या दिग्बोईमध्ये कच्च्या तेलाचे साठे सापडले आणि तिथं रिफायनरी स्थापित केली गेली. भारत स्वतंत्र होईपर्यंत देशातली ही एकमेव रिफायनरी होती. आता गुजरातमध्ये जामनगर, वाडीनार, कोयाली, केरळमध्ये कोची, कर्नाटकामध्ये मंगळुरू, ओडिशामध्ये पॅरादीप, हरियाणामध्ये पाणीपत, महाराष्ट्रामध्ये मुंबई, पंजाबमध्ये भटिंडा, तामिळनाडूमध्ये मनाली, नागपट्टिनम, आंध्र प्रदेशामध्ये विशाखापट्टणम, ततिपाका, उत्तर प्रदेशामध्ये मथुरा, पश्चिम बंगालमध्ये हल्दिया, मध्य प्रदेशामध्ये बीना, बिहारमध्ये बरौनी, आसाममध्ये नुमालीगड, गुवाहाटी, दिग्बोई अशा 23 रिफायनरी आहेत. यातल्या काही रिफायनरी या इंडियन ऑइल कंपनीच्या, काही HPCL तर काही भारत पेट्रोलियम या सरकारी कंपनीच्या आहेत. आता आपली तेलाची गरज किती आहे आणि आपण किती तेल शुद्ध करतो हे पण बघूयात. अर्थात कच्च्या तेलाच्या आयातीसाठी आपल्याला आखाती देशांवरती अवलंबून राहावं लागतं. त्यांच्याकडून कच्चं तेल घेऊन आपण ते इथं फक्त शुद्ध करतो. भारताची सध्या तेल शुद्धीकरणाची जी क्षमता आहे ती आहे प्रतिवर्षाला 249 मिलियन टन. सध्या आपली तेलाची गरज ही 213 मिलियन टन वार्षिक इतकी आहे. पण भविष्यातली वाढती गरज लक्षात घेऊन 2030 पर्यंत आपल्याला तेलशुद्धीकरणाची ही क्षमता 450 ते 500 मिलियन टन नेण्याचं सरकारचं लक्ष आहे. आणि ही वाढ यासाठी गरजेची आहे कारण 2030 पर्यंत आपला पेट्रोलियम पदार्थांचा वापर 350 मिलियन टन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी सरकार रत्नागिरी रिफायनरी प्रोजेक्ट सारख्या प्रकल्पांवरती निर्भर आहे, ज्याला आपण RRCPL असं म्हणतोय. आता मुळामध्ये RRCPL
हा प्रकल्प सरकारसाठी किती महत्त्वाचा आहे? 3,00,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. साधारणपणे 1,00,000 कोटी थेट रोजगार त्याच्यातून उपलब्ध होतील हा सरकारचा दावा आहे. 60 मिलियन टन वार्षिक तेल शुद्धीकरणाची क्षमता या प्रकल्पामध्ये असेल असं सांगितलं जातंय. म्हणजे देशातल्या सध्या सगळ्यात मोठ्या असलेल्या रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीच्या सुद्धा दुप्पट क्षमता असलेली ही रिफायनरी असेल. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या 3 सरकारी कंपन्यांची 50% भागीदारी आणि सौदी अरामको आणि अबुधाबी नॅशनल ऑइल या 2 विदेशी कंपन्यांची उर्वरित 50% भागीदारी असा हा संयुक्त प्रकल्प असणार आहे. सौदी अरामको हे खूप मोठं नाव आहे पेट्रोलियम कंपन्यांमधलं आणि त्याची भागीदारी या प्रकल्पामध्ये असणार आहे. विरोधानंतर या प्रकल्पाची साईज थोडी कमी करायला देखील तयारी असल्याच्या बातम्या आल्या. 15,000 एकरऐवजी 6 एकरच जागा लागेल आणि शुद्धीकरणाची क्षमता सुद्धा 60 मिलियन टनवरून कमी होईल असं सांगितलं जात आहे. अर्थात याची अधिकृत माहिती अद्याप आपल्याकडे नाही आहे, पण इकॉनॉमिक टाइम्स या दैनिकामध्ये 15 डिसेंबर 2022 रोजी जी बातमी आली होती त्याच्यानुसार एकाच ठिकाणी भव्य रिफायनरी उभारण्याऐवजी 3 ठिकाणी रिफायनरी विभागण्याची चाचपणी सुरू असल्याचं देखील त्या बातमीमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलेलं होतं. अर्थात साईज कमी करून कोकणामध्ये विरोधाची धार कमी होऊ शकेल का, हा देखील प्रश्न आहे. बारसूमध्ये सध्या 6,000 एकरपैकी 2,500 एकर जमीन MIDCच्या कायद्यानुसार ताब्यात घेतल्याचं एका इंग्लिश वेबसाईटच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. पण त्यातही 130 नागरिकांनी हरकती उपस्थित केल्या. त्याचं पुढे काय झालं हे देखील आम्हाला माहिती नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे. प्रकल्प इथं येणार म्हटल्यावर 2017मध्येच गुजरात, UP आणि बाहेरच्या लोकांनीच इथं जमिनी खरेदी करायला सुरुवात केली. हा एक मोठा जमीन घोटाळा असल्याचा देखील आरोप स्थानिक तिथले नागरिक करतायत. त्यावेळी 3,00,000 प्रति हेक्टर अशा दरानं विकत घेतलेल्या या जमिनींचा या धनिकांना आता तब्बल 50 ते 60 लाख प्रति हेक्टर मोबदला साधारणपणे मिळू शकतो. शिवाय अशा खरेदीदारांमुळं प्रकल्पाच्या बाजूनं असलेल्या लोकांची संख्या देखील कृत्रिमपणे जाणून बुजून वाढवली गेली आहे का, असा देखील सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करतायत. 1,00,000 थेट रोजगार या माध्यमातून उपलब्ध होतील असा सरकारचा दावा आहे. RRCPLच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर प्रकल्पामुळे मिळणाऱ्या संधीचं 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं गेलेलं आहे. रिफायनरी डिझाईन, तंत्रज्ञान, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, IT, HR यात कन्सल्टंट्सना संधी असल्याचं सांगितलं जातं आहे. कंत्राटदारांना बांधकाम मटेरियल पुरवण्यासाठी, गोडाऊन पुरवण्यासाठी, झाडांच्या देखभालीसाठी, वाहतुकीसाठीची कंत्राटे मिळतील असं देखील म्हटलं जातं आहे. शिवाय खाद्यपदार्थांची सेवा, मेडिकल, ट्रेनिंग, बँक, सुरक्षा यासारख्या दुय्यम सेवांमध्ये सुद्धा रोजगाराची शक्यता असल्याचं RRCPL सांगत आहे. तर दुसरीकडे कोकणी माणूस हा त्याच्या पारंपरिक उत्पन्नाचं गणित सांगतोय. त्याचं म्हणणं आहे की आंब्याच्या शेतीवरती सुद्धा त्यांचं जे उत्पन्न होतं ते भविष्यात या प्रकल्पामुळं होऊ शकणार नाही आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की या प्रकल्पामुळं त्यांच्या आंबा, काजूच्या पारंपरिक उत्पादनाला तडा जाईल आणि हा विरोध कमी करण्यासाठी सरकार वारंवार पर्यावरण स्नेही ग्रीन रिफायनरी असा देखील उल्लेख या रिफायनरीचा करत आहे. रिफायनरीच्या येण्यामुळं आपल्या आरोग्यावर, जीवनशैलीवरती परिणाम होतील अशी स्थानिकांना भीती वाटते. तर सरकारचं म्हणणं आहे की जगभरातच काय, अगदी भारतामध्ये सुद्धा दाट लोकसंख्येच्या ठिकाणी रिफायनरी यशस्वीपणे उभारल्या गेल्यात. कुठलाही दृश्य घातक परिणाम या रिफायनरी चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किंवा आसपास राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर झालेला नाहीये. पण एकीकडे सरकारचं हे म्हणणं ऐकत असतानाच चेंबूरच्या माहुलमध्ये रिफायनरीच्या परिणामांच्या बातम्या देखील स्थानिकांच्या मनामध्ये शंका व्यक्त करतात आणि त्यामुळं आरोग्याबद्दलचे त्यांचे प्रश्न जे आहेत ते अजूनही कायम आहेत. मासेमारीच्या व्यवसायावरती मोठा परिणाम होईल अशी सुद्धा स्थानिकांना भीती वाटते. तर दुसरीकडे RRCPLच्या वेबसाईटवरती दावा केला जातोय की देशामध्ये गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र, ओडिशा, पश्चिम बंगाल सारख्या किनाऱ्यावरती रिफायनरी उभारल्या गेल्यात आणि तिथल्या मासेमारीवरती कुठलाही परिणाम झालेला नाहीये. उलट या सगळ्या भागांची भरभराट झाल्याचा दावा RRCPLच्याकडून केला जातोय. रिफायनरीच्या बद्दल पुढचा प्रश्न म्हणजे आरोग्यासोबत ती पर्यावरणाला देखील घातक आहे का,
हा देखील तिथल्या नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि त्याच्यावरती सरकारचं उत्तर आहे की जगभरामध्ये अनेक मोठ्या शहरांमध्ये अगदी दशकांपासून अशा रिफायनरी कार्यरत आहेत. कडकपणे अंमलबजावणी करत रिफायनरीचं प्रदूषण कमीत कमी पातळीवरती आणता येतं. त्याचा आसपासच्या पीक पद्धतीवरती सुद्धा फारसा परिणाम होऊ दिला जात नाही. सिंगापूरसारखं शहर की जे जीवनशैलीसाठी उत्तम मानलं जातं, तिथं आज घडीला 70 मिलियन टनपेक्षा अधिक क्षमतेच्या रिफायनरी कार्यरत आहेत. त्यांनी प्रदूषणाच्या बाबतीत कठोर नियम केल्यामुळं हे साध्य झालेलं आहे. भारतामध्ये सुद्धा मथुरा, कोची, बरौनीमध्ये रिफायनरी क्षेत्रामध्येच जी तळी किंवा तलावं आहेत तिथे सायबेरियन पक्षी प्रजननासाठी स्थलांतरित होतात आणि त्यामुळं इथली हवा किंवा राहणीमान हे योग्य असल्याचंच हे एक मोठं निदर्शक आहे असा सरकारचा दावा आहे. अर्थात हे सरकारी दावे आहेत. जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती विरोध होत असेल तर केवळ अशा दाव्यांनी त्यांचं समाधान होणार नाही आहे. त्याच्यासाठी तिथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन हे सांगावं लागेल आणि नागरिकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हा पण प्रश्न येणं वारंवार साहजिक आहे की कुठल्याही मोठ्या प्रकल्पासाठी वारंवार रत्नागिरीचीच निवड का होते. याच्या आधी जैतापूरच्या बाबतीत झालेलं होतं. त्याच्यानंतर 1992-90च्या दशकामध्ये स्टरलाईटचा जो प्रोजेक्ट आलेला होता तो सुद्धा स्थानिकांच्या विरोधामुळे तिथून हटवावा लागलेला होता आणि आता पुन्हा एकदा याच कोकणाची निवड या रिफायनरीसाठी केली जाते. कशा पद्धतीनं राजकारण घडतंय हे तर मी तुम्हाला सांगितलं. राजकारण्यांना जे आत्ता दाखवतायत विरोध, ते खरोखरच त्यांना विरोध हवा आहे का, की त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं तडजोडी केलेल्या आहेत. नाणारमध्ये नको तर मग इथे चालेल किंवा मोठा नको तर मग थोडा डाऊनग्रेड करा आणि छोटा चालेल, अशा पद्धतीच्या तडजोडी या राजकीय पक्षांनीच केलेल्या आहेत का, असा देखील प्रश्न याच्यातून निर्माण होतोय. आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात नीट साकल्यानं विचार करण्याची गरज आहे. कोकणाच्या भूमीचं एक नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा खूप मोठं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातला सर्वात निसर्ग विविधतेनं नटलेला हा प्रदेश आहे. इथल्या आंब्यांची जी जात आहे म्हणजे संपूर्ण देशात काय अगदी विदेशात सुद्धा ज्या आंब्यांची एक वेगळी ओळख आहे त्याच धर्तीवरती हा प्रकल्प येतोय. त्यामुळे तिथं नेमका त्याच्यावरती कसा परिणाम होईल याचा सुद्धा नीट अभ्यास केला गेला पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातली समाधानकारक उत्तरं जी आहेत ती मिळाली पाहिजेत. त्याच्यानंतरच तिथल्या या सरकारी दाव्यांना जो आहे तो तिथला नागरिक जो आहे तो स्वीकारताना दिसू शकतो. कुठलाही प्रकल्प आला की अशा पद्धतीनं दोन्ही बाजूच्या चर्चा, त्याच्या संदर्भातली वादळ जी आहेत ती उमटत असतात. पण बारसूच्या निमित्तानं जे काही राजकारण घडतंय त्याच्यामध्ये जवळपास सगळेच पक्ष बनवाबनवी करतायत का हे सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित कळेल. आणि रिफायनरी येते तर त्याच्या संदर्भात ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठीचा हा प्रयत्न होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील, तक्रारी असतील, या सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.